येत्या 13 तारीखला ही घटना घडली आणि रात्री आम्हाला समजण्यात आलं की प्रॉन्स हे मरत आहेत, तर तातडीने आम्ही हार्वेस्टिंग वगैरे चालू केलं. पण जसं सकाळ झाली तसं आम्हाला समजायला आलं की बॉटल्स वगैरे काही भेटले ज्याच्यात केमिकलयुक्त विषारी पदार्थ काहीतरी त्याच्यात होता, कारण वास भरपूर येत होता त्या पदार्थाला. आणि दुसरी गोष्ट होतं की पिठाचे गोळे करून केमिकलचे ते पॉन्डमध्ये टाकले गेलेले होते, जेणेकरून हे प्रॉन्सचे मृत्यू झालेले. अंदाजे किती नुकसान झालं आहे तुमचं? साधारण 18 ते 20 लाखापर्यंत नुकसान आहे. काही ही घटना घडल्यानंतर तुमचं काही संशयितांवर वगैरे काही या संदर्भात संशय तर आहे काही लोकांवरती, आणि आम्ही तक्रार पण केलेली आहे पोलीस स्थानकात. त्यांचा तपास चालू आहे. त्या दृष्टीने पोलीस पण काम करतात. राज्याचे बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांची तुम्ही या संदर्भात काही चर्चा करणार आहात का? निश्चितच त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, कारण ही आता फ्युचर पण याच्यावरती डिपेंड आहे आपल्या मत्स्य उत्पादनावरती. मग हे जर प्रकार असे घडत असतील तर हे दुर्दैवी आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पण आणि महाराष्ट्र राज्यासाठी. आपलं नाव? अपूर्वा फर्नांडिस.